नर्मदे हर नर्मदा परिक्रमा दिवस 10वा। आज शनिवार 3 फेब्रुवारी 2024। आज आपण भेड़ाघाट येथील धुवाधार धबधब्याला भेट देणार आहोत व पुढे घुगवा जीवाश्म उद्यान पाहणार आहोत व नंतर जोगी टिकरिया येथील घाटावरून बाल स्वरूपातील नर्मदा मैयाचे दर्शन घेणार आहोत व आजचा आपला मुक्काम अमरकंटक या ठिकाणी असणार आहे। तर चला आजचा दिवस सुरू करूयात। आत्ता सकाळचे 5:30 वाजले आहेत व आपण धुवाधार धबधब्याकडे चाललो आहोत। बसने आपण पार्किंगपर्यंत जाणार आहोत व तेथून पुढे साधारण 1 ते 1.5 किलोमीटर आपल्याला चालत जावं लागणार आहे। आत्ता आपण धुवाधार धबधब्याच्या दिशेने पायी चाललेलो आहोत। आजूबाजूला मार्केट आहे। सकाळची वेळ असल्यामुळे दुकानं बंद आहेत। खूप थंडी आहे। धुवाधार धबधबा दर्शन नावाप्रमाणेच धुवाधार पद्धतीने धबधबा कोसळतो आहे। हळूहळू दिवस उजाडत आहे। आपण धुवाधार धबधब्याच्या इथे आहोत। नर्मदा मैयाचे हे रौद्र रूप आहे। वाटेत येणारे डोंगर दगड यांची पर्वा न करता नर्मदा मैया त्यांना फोडून पुढे निघाली आहे। मैयाच्या सकाळच्या आरतीची तयारी चालू आहे। आपण परिक्रमेत असल्यामुळे आपल्याला धुवाधार धबधबा हा एका तीरावरूनच बघावा लागतो। सकाळची आरती चालू आहे। आपल्या सद्गुरू टूर्सच्या टीम मेंबरनी आपल्यासाठी धुवाधार धबधब्याचे जवळून शूटिंग घेतलेले आहे। आत्ता सकाळचे 8:30 वाजले आहेत व आपण भेड़ाघाट येथून प्रस्थान करत आहोत। पुढे आपण घुगवा जीवाश्म उद्यान पाहण्यासाठी जाणार आहोत। भेड़ाघाटला मार्बल सिटी म्हणून देखील ओळखले जाते। इथे परिसरात संगमरवरी विविध कलाकुसरच्या वस्तू विक्रीची दुकानं आहेत। आत्ता आपण घुगवा जीवाश्म उद्यान पाहण्यासाठी चाललेलो आहोत। आपलं दुपारचं भोजन प्रसादी सुद्धा तिथेच होणार आहे। हजारो वर्षापूर्वी प्राणी, झाडी, जीव जंतू हे जमिनीखाली गाडले गेले
व त्यांच्यावर जमिनीचा प्रचंड भार पडल्यामुळे त्यांचे जीवाश्मामध्ये रूपांतर झाले। अशी अनेक जीवाश्म आपल्याला घुगवा जीवाश्म उद्यान परिसरात पाहायला मिळतात। आत्ता दुपारचे 12:30 वाजले आहेत। आपण घुगवा जीवाश्म उद्यान येथे आलेलो आहोत। भोजन प्रसादी घेऊन थोड्याच वेळात आपण जीवाश्म उद्यान पाहण्यासाठी निघणार आहोत। जीवाश्म संग्रहालयात आत्ता आपण आलेलो आहोत। समोर निलगिरीच्या झाडाचे जीवाश्म आहेत। झाडाचे विविध भाग जसे खोड, पानं, फांद्या, बिया असे जीवाश्मामध्ये रूपांतरित झालेले आपण येथे पाहू शकतो। जमिनीखाली गाडले गेल्यावर वरून जमिनीच्या प्रचंड दबावामुळे झाडाच्या या भागांचे जीवाश्म म्हणजे दगडामध्ये रूपांतर झालेले आहे। आत्ता आपण जीवाश्म उद्यान पाहण्यासाठी चाललेलो आहोत। याच उद्यानामध्ये उत्खनन करताना झाडांचे जीवाश्म सापडले होते व अजूनही असे जीवाश्म सापडतात। येथील परिसरात आपल्याला जागोजागी जीवाश्मच दिसतील, किंबहुना येथील सर्व दगड हे जीवाश्माचेच दगड आहेत। झाडाच्या खोडावरील सर्व वैशिष्ट्ये आपल्याला येथे दिसत आहेत। साल, त्यावरील रेषा, पण हे लाकूड नाही तर जीवाश्म आहे। खूप मोठा उद्यान परिसर आहे व या परिसरात जागोजागी जीवाश्म विखुरलेले आहेत। आत्ता दुपारचे 2 वाजले आहेत व आपण घुगवा जीवाश्म उद्यान पाहून बाहेर पडत आहोत। घुगवा येथून आपण आता प्रस्थान करत आहोत व पुढे आपण आता जोगी टिकरिया या ठिकाणी चाललेलो आहोत। दुपारचे 3:30 वाजले आहेत व आपण
जोगी टिकरिया येथील नर्मदा मैयाच्या घाटावर आलेलो आहोत। येथे बाल स्वरूपातील नर्मदा मैयाचे दर्शन होत आहे। आज सकाळीच भेडाघाट येथे धुवाधार स्वरूपात नर्मदा मैयाचे रौद्र रूप आपण पाहिले। आता दुपारी आपण नर्मदा मैयाचे बालस्वरूप जोगी टिकरिया या ठिकाणी पाहतो आहोत। आपल्या पायाच्या घोट्या इतकीच पाण्याची खोली आहे असे हे नर्मदा मैयाचे बालरूपातील दर्शन आहे। आत्ता संध्याकाळचे 4:15 वाजले आहेत व आपण निघालो आहोत नर्मदा मैयाच्या उगमस्थानी अमरकंटकच्या दिशेने। संध्याकाळचे 7 वाजले आहेत व आपण अमरकंटक येथे आलेलो आहोत। अमरकंटक येथील हॉटेल अतिथेयम येथे आपला आजचा व उद्याचा मुक्काम असणार आहे। हॉटेलवर बहुतेक आपल्या स्वागतासाठी विद्युत रोषणाई केलेली आहे। आता भेटूया उद्या सकाळी। धन्यवाद। नर्मदे हर। आपल्याला जर नर्मदा परिक्रमेतील व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।